नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहता DS न्यूज 24। 15 दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील साकूर येथे शेळ्या चोरीची घटना ताजी असतानाच पुन्हा साकूर जवळील बिरेवाडी येथे शेळी चोरीची आणखी एक घटना घडलेली आहे। अज्ञात चोरट्यांनी चारचाकी वाहनातून तब्बल 5 शेळ्या आणि एक बोकड लंपास केल्याची घटना घडली। वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे शेळी पालक आणि शेतकरी हैराण झालेले आहेत। शेळी चोराच्या टोळीचा सुळसुळाट झाल्याचा प्रकार सध्या समोर येऊ लागलाय। भास्कर रखमा ढेंबरे यांच्या मालकीच्या अंदाजे 5 शेळ्या आणि एक बोकड अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेलाय। रविवारी रात्री घराशेजारील मुक्त गोठ्यामध्ये 9 मोठ्या शेळ्या, एक बोकड आणि 9 करडे बंदिस्त करून ठेवण्यात आलेले होते। मात्र मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गोठ्याचा लोखंडी दरवाजा तोडून फक्त 5 मोठ्या शेळ्या आणि एक बोकड गायब उचलून नेलाय। दरम्यान या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे घरातील कोणीही बाहेर येऊ नये यासाठी चोरट्यांनी पडवीतील एका खांबाला दोरी बांधून घराच्या मुख्य दरवाजाच्या कडी कोंड्याला बाहेरून बांधून ठेवलं। त्यामुळे चोरीचा प्रकार लक्षात आलाय। त्यानंतर शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्यानं भास्कर ढेंबरे बाहेर आले असता गोठ्याचे लोखंडी गेट उघडे असल्याचं दिसलंय। तपासणी केली असता 5 मोठ्या शेळ्या आणि एक बोकड गायब असल्याचं आढळलं। आसपास शोध घेतल्यानंतरही शेळ्या सापडल्या नाहीत। घटनास्थळी चारचाकी वाहनाच्या चाकांच्या खुणा आढळून आल्यानं अज्ञात चोरट्यांनी शेळ्या वाहनातून चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। चोरीस गेलेल्या शेळ्यांची किंमत सुमारे 37,000 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेची माहिती मिळताच घाडगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केलाय। या प्रकरणी घाडगाव पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर पोलीस पुढील तपास करतायत। दरम्यान साकूर परिसरामध्ये अल्पावधीतच दुसऱ्यांदा शेळी चोरीची घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी तातडीने या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे।